हाय, मी जयश्री वंजारी या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. तर आपण आज संडे स्पेशल रेसिपी बघणार आहोत. अगदी पौष्टिक आणि खायलासुद्धा छान अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी मी 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. अगदी निवडून छान अशी ही मुगाची डाळ घेतली आहे. त्यानंतर त्यात थोडं पाणी घालून त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 3 पाण्याने स्वच्छ धुवून ही मुगाची डाळ घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही मुगाची डाळ घेतली तरी चालेल. साल काढलेली डाळ घेतली तरी चालेल किंवा पूर्ण मुंगही घेतली तरी चालेल. याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर ओव्हरनाईट तिला भिजायला ठेवायची. दुसऱ्या दिवशी डाळ स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि त्याचे जे साल असतात ते काढून घ्यायचे. व्यवस्थित 3-4 पाण्यांनी त्याला स्वच्छ धुवून डाळ वेगळी करायची आणि साल वेगळे करायचे. पाणी काढून घ्यायचं आणि त्याबरोबर सालही काढून घ्यायची. व्यवस्थित त्याला काढून साल असे वेगळे करून टाकायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 3दा मी ही डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्यात अद्रक, 4-5 हिरवी मिरची आणि लसूण असे साहित्य घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्सरला डाळ टाकायची आहे आणि डाळ बारीक करून घ्यायची आहे. डाळीला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. फाईन अशी पेस्ट करायची डाळीची. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नवनवीन रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. डाळ बारीक करताना मिक्सरमध्ये थोडं पाणी घालायचं जेणेकरून छान अशी पेस्ट होईल फाईन आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्या बॅटरला ते सुद्धा होईल. ते बॅटर तुम्ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आणि कन्सिस्टन्सी बघा त्या बॅटरची. याप्रमाणेच तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्यात थोडासा खायचा सोडा किंवा इनो टाकून त्याला बॅटरला छान प्रकारे फेटून घ्यायचं जेणेकरून तो सोडा किंवा इनो ॲक्टिव्ह झाला पाहिजे आणि त्यातले पूर्ण बबल्स निघाले पाहिजे. आणि मग थोडं तव्यावर किंवा पॅनवर तेल घालायचं आणि त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं, हीट होऊ द्यायचा तवा किंवा पॅन. हीट झाला की त्यावर थोडं पाणी शिंपडून त्याचं टेम्परेचर थोडं कमी करायचं. पाणी पुसून घ्यायचं एखाद्या स्वच्छ कापडाने आणि त्यानंतर बॅटर जे आहे ते व्यवस्थित त्या तव्यावर डोसा जसा करतो आपण त्यासारखं पसरवून घ्यायचं. अतिशय पौष्टिक आणि अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे. हा डोसाच म्हणता येईल. मुगाच्या डाळीचा डोसा असंही म्हणता येईल याला. परंतु हा मुलांसाठी अगदी छान आहे. आपण कधीही आणि अगदी कमी वेळेत होणारा हा डोसा आहे. खूप त्याला आंबवायची गरज नाही किंवा काहीच करायची गरज नाही आणि फक्त 1-2 इन्ग्रीडियंट्समध्ये हे होऊन जाते. अतिशय छान आणि पौष्टिक. मुगाची डाळ खायला पचायलाही छान असते, पौष्टिक असते. हा जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत त्याला तव्यावर हीट होऊ द्यायचं. फ्लेम पूर्ण फुल ठेवायची आणि काठाने बघून घ्यायचं तवा बरोबर हीट झाला आहे का. हीच पौष्टिक असा हा मुगाच्या डाळीचा डोसा आहे. थोडासा लालसर झाला की त्याला काढून घ्यायचे. काठच त्याचे मोकळे होतात आणि काढून घ्यायचा आणि त्याला पलटवून घ्यायचं. म्हणजे ते दोन्ही साईडनी छान असं कुरकुरीत शिजून जाईल. त्यावर अगदी थोड्या प्रमाणात तेल टाकायचं. अगदी थोडंसं चम्मचनी असं फिरवून घ्यायचं. त्यावरनं थोड्या प्रमाणातच तेल टाकायचं जेणेकरून तो व्यवस्थित झाला पाहिजे, कुरकुरीत व्हायला पाहिजे. तेलाचं प्रमाणही कमी आहे म्हणून हा पौष्टिक आहे खायला. आणि पलटवून घ्यायचा. पलटवला की त्याला दुसऱ्या साईडनेही छान असं कुरकुरीत होईल. ही साईडने छान असं शिजू द्यायचं कुरकुरीत होईपर्यंत.
पलटवल्यानंतर कमी गॅसवर त्याला छान असं शिजू द्यायचं. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. छान असा दिसत आहे हा. त्यानंतर सर्व करा. सर्व करायसाठी काही दही मी दही ठेवलं होतं. मला दहीसोबत खायला फार आवडतो तो डोसा. तुम्ही काहीही ठेवू शकता. त्यासोबत चटणी ठेवू शकता, टमॅटो सॉस ठेवू शकता. खूप स्वादिष्ट आणि असा खूप छान असा दिसायलाही छान आणि खायलाही टेस्टी अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.